दीर्घ प्रवासामध्ये कोणते अनुभव घेतले, कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या शाबासकीची थाप मिळाली, या प्रकारचा जो प्रवास आहे या आहेत मनीषा गुंजरगे मॅडम. मनीषा शिंदे गुंजरगे मॅडम या अनेक वर्षापासून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आणि एका महिलेला एखादी जबाबदारी पेलत असताना तिला किती संकटांना समोर जावं लागतं, कारण एक महिला तिहेरी भूमिका निभावत असते. आतापर्यंत आपण 2 डबीवर पाय ठेवून काम करणारी महिला असं आपण सातत्याने म्हणत असतो, परंतु आत्ताच्या काळामध्ये महिला ह्या 3 डबीवर पाय देऊन चालतायत असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीनं आज आपण त्यांचा प्रवास उलगडून पाहणार आहोत. एक एक प्रश्न, त्याची उत्तरं हे जेव्हा घडणार आहे ते सगळं गप्पांच्या स्वरूपात होणार आहे. या निखळ मैत्रीच्या गप्पा होणार आहे आणि आपण आज मैत्रिणीचा एक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे मॅडम आपलं. आपण आपल्या बालपणाविषयी आणि आपल्या म्हणजे जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण कशा पद्धतीनं केलं, कसं अनुभवलं आपण बालपण, याविषयी थोडंसं सांगावं. सर्वप्रथम मी नयन राजमाने मॅडमचं खरं तर आभार व्यक्त करते की त्यांनी माझी मुलाखत घेण्याचं. तुम्ही म्हटल्यासारखं बालपण कुठं गेलं आहे तर कर्मभूमी जन्मभूमी लातूरच आहे. कारण लहानपणापासून जन्म इथेच झाला. आपलं जे जुनं लातूर होतं खंडोबा गल्ली, जे की पोचमा गल्ली आपण सोशल कॉलेज कडला, तिथे माझं लहानपण गेलं. अगदी एक छोट्याशा वाड्यामध्ये माझा जन्म झाला होता. पत्र्याचं घर होतं आमचं. त्या गल्लीमध्येच माझं लहानाची मोठी मी तिथेच झाले. लग्नापर्यंत तिथेच, म्हणजे पूर्ण माझं बालपण त्याच गल्लीमध्ये म्हणजे लातूरमध्येच गेलं. लातूरच्या गल्लीबोळांमधनं तुम्ही वाढलात म्हणजे नक्कीच एकमेकांच्या घरी जाणं, अंगत पंगत करून बसणं, अगदी अगदी हा सगळा अनुभव आपण घेतला असेल. खूप खूप तो आनंद. तेच मी सांगते की एक वाडा होता आमचा आणि त्या वाघमाऱ्याचा वाडा म्हणायचं त्याला. आणि तिथे आमचे एक 7 कुटुंब होते. त्यामध्ये आमचं एक छोटंसं हे आमचं 4 आम्ही त्रिकूट भाऊ, नंतर एक लहान बहीण. आम्ही अगोदर पहिले 3 होतो. माझी आई, वडील, आजी, माझी वडिलांची आजी आणि आम्ही 3 भाऊ. असं आमचं हे कुटुंब एक छोट्याशा एक पत्र्याच्या रूम मध्ये आमचं तिथे एक घर होतं. आणि आमच्या त्या वाड्यामध्ये मध्यभागी तुळस होती. त्या तुळशीच्या अवतीभोवती मग सगळी आमची अशी घर होती. आणि लहानपणापासून मग हे संध्याकाळी सायंकाळी माझ्या आईने मला आमच्या सगळ्यांना असं शिकवलं की संध्याकाळ झाल्यानंतर हातपाय धुवून सकाळी शाळेत आम्ही जायचो लवकर. 5 वाजता शाळा सुटायची. आल्यानंतर हातपाय धुवून आणि मग नंतर त्या तुळशी भोवतीच शुभम करोती म्हणायची, तिथेच अभ्यास आणि जेवण पण अंगत पंगत तिथेच. मग प्रत्येकाच्या घरून ताटं घेऊन आम्ही तिथेच. असं हे अगदी छान कुटुंबात परिस्थिती नसतानाही पण आनंदी आणि संस्कारमय वातावरणात माझं हे बालपण गेले आणि मला त्याचा खूप आवड. कारण आत्ताची जी पिढी आहे यांचे बालपण पाहिले आणि आपले बालपण पाहिले की फार खूप तफावत असते. तर ह्या अशा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि खूप सुंदर अशा आणि आईवडिलांनी त्या परिस्थितीत मॅडम आपल्याला शिक्षणाची कास कधी सोडली नाही. कारण लहानपणी मी होते आणि मला अगदी आठवतं की मी 4 वर्षाची होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी पहिली शाळा काढली तिथे हमाल गल्लीमध्ये दर्ग्याच्या वट्यावरती चिंचेच्या झाडाखाली गणेश विद्यालय त्या शाळेचं नाव होतं. शिंदे सरांची ती शाळा आजही सगळेजण ओळखतात. तर त्या शाळेत त्यांनी काढले. त्यामुळं घरी शिक्षकांची रेलचेल, शैक्षणिक वातावरण आणि वडील स्वतः ट्युशन घ्यायचे. त्यामुळं त्या शैक्षणिक वातावरणातच लहानपण गेलं. म्हणून अभ्यासा शिक्षणाविषयी एक वेगळीच गोडी लहानपणापासून मनामध्ये निर्माण झाली. अशा प्रकारे एक लहानपण माझं तिथं समृद्ध बालपण गेलं. आणि मग माझी 8वी झाली. 8वी झाल्यानंतर त्याच गल्लीमध्ये मग थोडीशी परिस्थिती चांगली झाली आणि वडिलांनी त्याच गल्लीमध्ये भुईबार म्हणून होते, भुईबारचा वाडा, त्यांचं घर विकत घेतलं. एक असं चांगलं 2 मजली म्हणजे 1 मजली होतं, पण ते असं त्या
आमची वेल होती मॅडम द्राक्षांची. म्हणजे एक असं सुंदर असं ग्रामीण भागातच ते घर ते वडिलांनी त्यावेळेस अगदी सुरुवातीला त्यांनी त्यावेळेस त्यांच्या हातावर 200 रुपये ठेवून, मला आठवतं मॅडम ते 200 रुपये देऊन ते करार करून ते घर त्यांनी म्हणजे घेतला आणि हळूहळू पैसे दिले. असं प्रकारे त्यांनी ते घर घेतलं. मग आम्ही नंतर तिथे 8वी मध्ये तिथे राहायला गेलो. तुमचा पुढचा शैक्षणिक कोणकोणत्या संस्थांमधून प्रवास झाला? तर हे थोडं मी लहानपणी तुम्हाला आत्ताच म्हणल्यासारखं की वडिलांची शाळा होती आणि वडिलांच्या शाळेमध्ये मग त्या गणेश शाळेमध्ये माझं पूर्ण पहिली ते चौथी माझी श्री शाळेमध्ये झाली मॅडम. या शाळेमध्ये 1986ला वडिलांनी शाळेची स्थापना केली आणि या श्री शाळेमध्येच मी पहिली ते चौथीचे शिक्षण घेतले. आणि मग नंतर थोडं येण्या जाण्यासाठी लांब व्हायला म्हणून ती पण आमची संस्था होती गणेश संस्था. आज ती नाही आहे आपली, पण पूर्वी ती आमची संस्था असल्यामुळं वडिलांनी आणायचं थोडेसे धावपळ होत असल्यामुळे तिकडे 5वी ते 10वी त्या संकुलामध्ये माझं शिक्षण झालं. म्हणजे अतिशय छोट्या शाळामध्ये त्यांचा एक असा मानस होता की सर्वसामान्य मुलांमध्ये माझी मुलं शिकली पाहिजे. त्यांना मला देशी केंद्र सारख्या किंवा इतर शाळेमध्ये घालून आलं असतं चांगलं, कारण आमच्या तिथल्या एरियामध्ये व्यंकटेश शाळा त्यावेळेस खूप नामांकित होती. त्यावेळेस तिथं त्यांनी मला प्रवेश पण दिला असता. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या स्वतःच्या आपल्या शाळेमध्ये जी की सर्वसामान्यांची मुलं आहेत ती कशी जगतात, कशी राहतात, यामुळं त्यांनी मला या श्री शाळेमध्ये. आणि यावेळेस तर मॅडम ही श्री शाळा खणीतला भाग पूर्ण खणीमधली मजुरांची मुलं किंवा जी की काबाड कष्ट करणाऱ्यांची मुलं या शाळेमध्ये शिकायची. त्यांच्यासोबत आम्हाला त्यांनी लहानाचं होतं की त्या छोट्या छोट्या गोष्टींचे संस्कार ते लहानपणापासून. आणि नंतर पुढे मग 11वी 12वी त्यांनी त्यांच्याच जय क्रांतीला म्हणजे जे तिथं प्राचार्य म्हणून कार्य करत होते तिथंच त्यांनी तो मला 11वी 12वीला त्यांनी प्रवेश दिला. मी थोडी त्यावेळेस रडले होते, कारण मला चांगले मार्क होते. मला शाहू कॉलेजला जायचं होतं, पण वडील म्हणले नाही आपल्याच कॉलेजला प्रवेश घ्यायचा. आणि आर्ट मधून मला मग त्यांनी कला शाखेमधून मला तिथे 11वी 12वीला प्रवेश दिला. आणि 12वी नंतरही मग मला 12वीला चांगली टक्के पडली. आणि त्यानंतरही मला बसवेश्वर कॉलेजला घ्यायचं होतं, पण तिथंही त्यांनी वेळ दिले नाहीत. आणि जय क्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय जस्ट त्यांनी ओपन केलं होतं सरांनी, त्यामुळे तिथंच त्यांनी मग परत मला कला वरिष्ठ महाविद्यालयाला तिथेच त्यांनी प्रवेश दिला. असं एकंदरीत श्री शाळा आणि जय क्रांती विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. पुढे नंतर मी MA पदव्युत्तर शिक्षण मी दयानंद महाविद्यालयामधून MA मराठी या विषयातून केलं. आणि नंतर मग MA झाल्यानंतर लग्न झालं आणि नंतर B.Ed माझं वसंतराव नाईक विद्यालयामध्ये माझा नंबर लागला शिरूर ताजमहलला. असं एकंदरीत माझा हा शिक्षणाचा प्रवास. तुम्ही वडिलांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक विचार असा त्यांचा जाणवतो की शिक्षण संस्था कोणतीही असू दे, आपण जर तेवढ्या सक्षमपणे ते पूर्ण करण्यासाठी तत्पर असू तर निश्चित आपण पुढे जाऊ शकतो. आणि ते तुमचं उदाहरण आहे. कारण मान्य आहे आता जो परिवेश आहे त्या परिवेशामध्ये वाटणं साहजिक आहे की बाबा याच कॉलेजला जावं, इथं शिक्षण घ्यावं, किंवा एक विद्यार्थी दशेमध्ये एक वेगळा दृष्टिकोन असतो, विचार करण्याची एक वेगळी दिशा असते. त्याच्यामुळे ते वाटणं साहजिक आहे. परंतु जेही झालं ते उत्तमच झालं. म्हणजे त्यांनी दूरदृष्टी ठेवून कदाचित तुम्ही या सगळ्या गोष्टींना अनुभवलं नसतं तर आज तुम्ही जितक्या सक्षमपणे आज सगळं पेलताय ते तितक्या सक्षमपणे पेलू शकलं नसतं असंही म्हणू शकतो आपण. कारण हा जो अनुभव होता तो तुम्हाला अगदी प्रगल्भ करून गेला नाही गेलाच मॅडम. म्हणजे जे संस्कार त्यांनी लहानपणापासूनच ते की छोट्यातून मोठं कसं बनायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. की आपल्याकडे काही नसतानाही आपण त्यामध्ये सुख आणि समाधान शोधायचं आणि आपण प्रयत्न करून यशापर्यंत कसं जायचं हे त्यांनी आम्हाला खरंच लहानपणापासून शिकवलं. की त्या छोट्या छोट्या गोष्टी धडपड करणं, अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टींचे बालगडं. आणि मला खूप खरंच आनंद अभिमान वाटतो मॅडम, कारण या शाळांमध्ये मी सगळ्या ज्या शिकले, माझा खरा विकास, कलागुणांचा विकास किंवा मला स्टेज करेज आलं या शाळेतल्या शिक्षकांनीच मेहनत करून आमच्यावरती ते पूर्ण संस्कार केल्यामुळं इथपर्यंत आम्ही सक्षम होऊ शकलो. आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या शिक्षकांनी जे काही ज्ञान दिलं, आमच्यावर जे काही संस्कार दिले त्यामुळेच आम्ही घडू शकलो. मला यामध्ये आवर्जून उल्लेख माझ्या गुरु आदरणीय राऊत मॅडम यांचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो. कारण
कारण त्यांनी आम्हाला इतके चांगले संस्कार त्या काळामध्ये दिले की मुलींनी कसं राहिलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही किती अग्रेसर असलं पाहिजे. आणि त्यांची तीच भूमिका घेऊन मी माझ्या त्या आदर्श होत्या आणि त्यांच्या याच्यातूनच मॅडम मी खरी घडली असं मला वाटतं. खूप छान. कारण ते वय कसं असतं की त्याच्यामध्ये एक शिक्षकांचा इतका आदर असतो मनामध्ये, त्यांचा इतका प्रभाव असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. इथे काही जे सांगतील ते आपल्यासाठीच आहे हे अगदी मनात बिंबलेलं असतं. एक वेळ पालकांचं ऐकावं की नाही ऐकावं हा विचार मुलं करतील, पण शिक्षकांचा कधीच ऐकणार नाही असं होणार नाही. ते नेहमी ऐकतातच. अशा पद्धतीचं तर खूप छान आपल्याला वातावरण मिळालं. आपण छान त्या दृष्टिकोनातून प्रवास केला. या संस्थेची स्थापना कोणी आणि कधी केली? या संस्थेची स्थापना 1986 साली श्री प्राचार्य जी शिंदे सर, माझे वडील यांनी खरं तर या संस्थेची स्थापना केली मॅडम. 1986 साली ज्यावेळेस त्यांनी या शाळेमध्ये सुरुवात केली त्यावेळेसपासून, कारण गणेश शाळा जी म्हणली तुम्हाला की चिंचेच्या झाडाखाली त्यांनी एक शाळा स्थापन केली, त्याचा तो अनुभव घेऊन त्यांनी इकडे या एरियामध्ये इकडल्या शिंदे सरांची शाळा आजही मध्ये गणेश विद्यालय आज आपली नाही, तर ती शाळा आजही शिंदे सरांची, तिथून त्यांनी तो हे घेऊन इकडे त्यांनी प्राचार्य जी एन शिंदे सर जे की जयक्रांती महाविद्यालयामध्ये ते प्राचार्य या पदावरती होते आणि त्या जी एन शिंदे सरांनी या संस्थेची स्थापना ते सर्व तत्वज्ञान विषय बसवेश्वर विद्यालयातून त्यांचं शिक्षण झालं. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून वडिलांनी शिक्षण घेतलं, कारण विद्यार्थी दशेमध्ये बसून असतानाच ते स्वतः कार्य करायचे आणि कमवा आणि शिका योजनेमधून त्यांनी बसवेश्वर कॉलेजमधून हे शिक्षण त्यांचं पूर्ण केलं. त्यामुळे त्यांना ही समाजाची जी जाण आहे, ज्याची आवश्यकता वाटली, ज्याची गरज आहे समाजाला, ते त्यांना करावं लागलं. आणि त्याच वडिलांनी या सर्व संघर्षातून मॅडम हे युनिट उभा केलं आणि असं म्हणतात की कोणीतरी देणार असतो आणि करणारा, आणि त्याप्रमाणे वडिलांनाही ही जागा देण्यासाठी वालियाप्पा होते, त्यांनी मदत केली आणि त्यामुळं एक फ्लॅट ते भेट दिले आणि हे मोठं संकुलाचं वृक्षात त्यांनी निर्माण केलं. या हे करण्यामध्ये माझे बंधू म्हणजे कैलास शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, कारण तो स्वतः एक मेरिट होता. शाहू कॉलेजमध्ये तो जॉब करत होता, पण तिथला त्याने जॉब सोडून इकडे या संस्थेमध्ये पूर्णपणे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांनी असं आम्ही सर्व कुटुंब या संस्थेसाठी वडिलांनी आम्हाला सज्ज केलं होतं आणि अशी आम्ही 2 भावंड हे सर्व संपून आज काम होतो. आणि काळाच्या ओघाने आज ते दोघं माझ्या नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांनी जे संस्कार दिलेत, त्यांनी मला जे घडवलेलं आहे, जे ज्ञान दिले, हाताला बोट धरून त्यांनी या शाळेमध्ये मला आणले होते. आणि एका दिवशी शाळा चालवण्यासाठी पूर्ण शाळेची जबाबदारी माझ्या खांद्यावरती त्यांनी टाकली आणि ठेवली असे हे आदरणीय कैलासवासी जी एन शिंदे सर, ज्यांचं की शिक्षण क्षेत्रामध्ये लातूरमध्ये आज बरेच जण बऱ्याच शिक्षण संस्था मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं, सर्व शिक्षकांना, कारण त्यांनी कधीही शिक्षकांना त्यांचं एक होतं की कुणाच्याही पोटावर मारायचं, पाठीवर मारायचं, कारण नोकरी करत असताना त्यांनी कधी कुणाला पोटावरती नेलं. अनेक जणांची कुटुंब बसवण्याचं काम म्हणजे त्यांनी केलं. तर स्वतः शिक्षकांची DED करून भेटली, असं त्यांनी खूप चांगलं कार्य या शिक्षण क्षेत्रामध्ये लातूरमध्ये केलेलं. आपण दुसऱ्यासाठी जेव्हा काही करतो ना, तर त्याचे आशीर्वाद स्वरूप शुभेच्छा ज्या असतात, एखाद्याला आपण जेव्हा एखाद्या कठीण प्रसंगी मदत करतो तेव्हा त्याच्या ज्या भावना असतात त्याच आपल्या उत्कर्षाला कारणीभूत ठरतात. आणि हे सर्व करत असताना मॅडम माझ्या आईने म्हणजे आदरणीय सरस्वती शिंदे यांनी त्यांनी खूप मदत, कारण ज्यावेळेस ते स्वतः संस्था हे करायचे त्यावेळेस ती स्वतः इथे येऊन इथल्या मुलांना, कारण अतिशय लहान लहान मुलं बालवाडीपासून त्यांनी सुरू केलं होतं, त्यांना तिनं आंघोळ घालून त्यांना इथं स्वतः डब्बा खाऊ बनवायची, खाऊ द्यायची. त्या काळामध्ये त्यांनी हे दोघांनी स्वतः कार्य केले आणि स्वतः इथं ज्यावेळेस पहिला वर्ग बनला पत्र्याची, या शाळेला तर मॅडम पत्र्याची शाळाच म्हणून ओळखली जायची आमच्या श्री शाळेला, कारण सगळी अशी पत्र्याचे डबे असल्यासारखे होते. रेल्वे गाडीचा डबा कसं ते पत्र्याचे डबे आमच्या शाळेला पत्र्याची शाळाच म्हणून खूप दिवस तर श्री शाळा कोणीच म्हणायची नाही, पत्र्याची शाळा म्हणायची. तर तो
पती माझ्यासोबत सक्षमपणे उभे आहेत आणि वडिलांचा आशीर्वाद मोठे हात माझ्यासोबत आहे म्हणून हे कार्य मी करू शकत आहे असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही असं कधी विचार केला होता की तुम्ही पुढे जाऊन असं काहीतरी शाळेच्या मुख्याध्यापिका होईल किंवा वेगळं काही तुमचं स्वप्न होतं? नाही मॅडम, मी असा कधीच विचार केला नाही की मी एक मुख्याध्यापिका होईल. मी एक शिक्षक होईल हा माझा विचार लहानपणीच ठरला होता. कारण जेव्हा मी तुम्हाला म्हटले की 8वीत असताना वडिलांनी माझी इकडली श्री शाळा काढली, त्यावेळेस त्यांचा तो सगळा उपक्रम, त्यांची ती धडपड, त्यांचं ते सर्व पाहून त्यावेळेस मला वाटायचं की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं आहे आणि आपणही एक पुढे होऊन एक शिक्षक बनायचा हा लहानपणीच माणूस माझ्या मनामध्ये तेव्हा आला होता. पण मुख्याध्यापिकाचा नाही, मुख्याध्यापिका होईल असं कधी वाटलं नाही. तुम्ही आता जेव्हा मागवून पाहता तेव्हा एक सामान्य विद्यार्थी ते मुख्याध्यापक कसं पाहता या प्रवासाकडे? खूप चांगला अनुभवातून म्हणजे खूप अनुभवातून पाहते मॅडम. कारण सामान्य विद्यार्थी ते मुख्याध्यापक हा जो तुमचा म्हणजे प्रश्नच खूप सुंदर आहे खरंच. की खरं तर सामान्य विद्यार्थ्यांच्या दशेतूनच म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होते तेव्हापासूनच मला असं वाटतं की हे जे एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं पाहिजे किंवा एखादं आपण भाषण आहे त्या भाषण स्पर्धेची तयारी करताना सूत्रसंचलन असेल, परिपाठ असेल, त्याचं सूत्रसंचलन करत असताना हे सर्व सामान्य विद्यार्थी दशेत मी ज्यावेळेस होते त्यावेळेसपासून मला ते घडण्यात यश मिळालं. कारण मी बऱ्याच कार्यक्रम शाळेमध्ये असले की त्याचं सूत्रसंचलन करण्यासाठी हिराडीने पुढे राहायचे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीचा माझा तो जो गुण तो मला मुख्याध्यापक होण्यासाठी प्रवृत्त केला असेल असं वाटतं. आणि सुरुवातीला वडिलांनी मी ज्यावेळेस शाळेमध्ये म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं बी एमध्ये मी प्रथम वर्षाला होते मॅडम, त्यावेळेसपासून मी घरी स्वतः लहान मुलं 1ली ते 4थीची मुलं घेऊन ट्युशन घ्यायची. त्यामुळे माझा तो शिक्षणाचा गुण कदाचित माझ्या वडिलांना दिसला आणि मग माझ्या वडिलांनी मला 3rd इयरला असताना असं म्हटले की बाळा तू ट्युशन तर घेतेस तर तू शाळेमध्ये येऊन 1ली ते 4थीच्या मुलांना एखादा तास येऊन शिकवत जा. त्यामुळे त्यांनी मला 1ली ते 4थीला मग मी 1 वाजेपर्यंत कॉलेज झाल्यानंतर 1 ते 5 शाळेमध्ये यायचे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी सुवर्ण संधीच होती असं मला तेच कारण आता इतक्या डिग्र्या घेऊन सुद्धा जेव्हा लोक जॉबसाठी फिरतायत त्या काळामध्ये तुम्ही शिकत असताना तुम्हाला काम करायची संधी मिळाली. अनुभव वाटलीशी हाच अनुभव म्हणजे वडिलांनी तोच गुण. कारण मी ज्या 1ली ते 4थीच्या मुलांची ट्युशन घ्यायचे त्यामध्ये एका आमच्या मुलाला म्हणजे स्कॉलरशिपमध्ये तो पास झाला होता. त्यामुळे त्यांना तो माझा गुण आवडला की अरे हे माझी मुलगी म्हणजे ट्युशन घेते आणि तिचा तो मुलगा स्कॉलरशिपची परीक्षा त्या काळात पास होतो. त्यांना तो खूप अभिमान वाटला आणि त्यांनी ते मला संधी दिली की तू 1च्या नंतर येऊन शाळेमध्ये येऊन तास घेत जा. आणि ते मला इतका आनंद वाटला की 1 वाजता मग मी पटकन माझं कॉलेज करून इकडे यायचे आणि अर्धी शाळा असं करत करत मला शिक्षिका म्हणून तुम्ही कधी बोलला? मी शिक्षिका म्हणून 2004ला रीतसर शिक्षिका म्हणून मी शाळेमध्ये रुजू झाले. 2003 पर्यंत मी येऊन पिरियड घेऊन जायचे आणि 2004 पासून मला वडिलांनी खऱ्या अर्थाने शाळेमध्ये शिक्षक या पदावर रुजू करून घेतले आणि एक स्टाफ मेंबर. त्यावेळेसपासून म्हणजे सर्व माझी संस्था होती मॅडम तरी मला सांगायला अभिमान की माझ्या वडिलांनी प्रत्येक कसोटी माझी निरखून मला या सर्व पात्र. मी या शाळेमध्ये ज्यावेळेस शिक्षक त्यावेळेस मला सर्वसामान्यांसारखं वडिलांनी मीटिंग असल्यानंतर स्टाफ मेंबरसोबतच बोलवणं. असं नाही की तू मुलगी आहेस म्हणून तू एकटी वेगळी दिसली पाहिजे नाही. तर बरोबर 7 वाजताची आमची यायची वेळ असायची, बरोबर 6:45 वाजता हजर राहिलंच पाहिजे शाळेमध्ये. ह्या सर्व नियम मला लागू होते त्यामुळं मी त्याच्यातून घडत गेले आणि पूर्ण 1ली ते 4थी सुरुवातीला मला त्यांनी दिली. नंतर लगेच पुढच्या वर्षी त्यांनी मला 5वी ते 7वीचे वर्ग दिले आणि मग नंतर 8वी ते 10वी या क्लासवर मी 2004 पासून रीतसर मराठी आणि संस्कृत हा विषय त्यावेळेस मी शिकू लागले. त्यावेळेस शिक्षकही नव्हते आणि अगदी मॅडम मला आठवतं फक्त माझी 8 मुलींची तुकडी, 8 मुली आणि 2च मुलं होते त्यावेळेस शाळेमध्ये. अशी अगदी छोटीशी तुकडी होती आमची 15 जणांची 10वीची जनताची तुकडी होती. त्या जणांना त्यांना मी शिकवलं आणि मला त्यावेळेसही अभिमान वाटतो की त्यामध्ये 15 पैकी आमचे 13 मुली म्हणजे ते 13 विद्यार्थी पास झाले होते. फक्त 2 विद्यार्थी आमचे त्यावेळेस फेल. म्हणजे इतका आम्ही प्रयत्न करून
मला वाटतं आपल्या ह्या संस्थेमध्ये थोडंसं सामान्य घरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो, बरोबर ना? त्यामुळे त्यांना तो परिवेश उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच वेळा इथं जास्त मेहनत त्यांच्यावरती घ्यावी लागते. कारण आता आपण पाहतोय की खूप मोठ्या शाळा महाविद्यालयांमधून घरी तसं वातावरण असतं, त्याच्यामुळे मग ट्युशन क्लासेस. पण आपल्या या इथं येणाऱ्या मुलांना काहीच नसतं मॅडम, शाळेतच त्यांना शिकवलं जातं. आज आमच्याकडे ग्रामीण भागातली आता सध्या संस्थेमध्ये बरीच मुलं येतात की जे 6वी-7वीला येतात मॅडम, पण त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्या मुलांना आम्ही 6वी-7वीला शाळा सुटल्यानंतर अगदी OIE-पासून त्यांच्यावर मेहनत घेतो आणि दिवाळीपर्यंत त्यांना लिहायला वाचायला सक्षमच बनवतो आणि मग नंतर तिथून त्यांच्या अभ्यासाची तयारी. म्हणजे ही खरोखर एक आम्हाला आमच्या शिक्षकांसाठी एक कसोटी आहे, नव्हे तर दिव्य अग्निपरीक्षाच आहे असं मला वाटतं. कारण 7वीपर्यंत मॅडम मुलांचा विकास होतो बौद्धिक, आणि बौद्धिक विकास झालेल्या मुलांना OIE शिकवणे खूप आवडतं. तुम्ही 1ली ते 4थीच्या मुलांमध्ये लेखन वाचन कौशल्य करू शकतात, पण 8वी जे मुलं 5वी ते 7वी ओलांडतात त्या मुलांमध्ये हा गुण म्हणजे हे कसं शिकवायचं, त्यामुळं आम्ही त्याची एक वेगळीच तास घेऊन शाळा सुटल्यानंतर 1-1.5 तास घेऊन त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न आजही. याच्यातही काही विद्यार्थी आपले यशस्वी झालेले असतील याच्यात? झालेत मॅडम, भरपूर विद्यार्थी माझे यशस्वी झालेत. कारण आमचे तसं तर 1986ची संस्था आहे, त्यावेळेसचे आमचे बरेच विद्यार्थी आज आता कॅनडाला एक विद्यार्थी आमचा CA आहे. पण माझ्या हातातून जे काही आता विद्यार्थी गेलेत मॅडम, आज मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल जे आपलं आहे, टाटा हॉस्पिटलला मुंबईचा तो डॉक्टर आहे, ज्ञानेश्वर भोसले त्याचं नाव आहे. परत आणखी बरेच एक विद्यार्थी मॅडम ज्याच्या मला तुम्हाला इथं आवर्जून सांगायचं की पहा, एकीकडे पालक एक अशा असतात की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शैक्षणिक गोष्टीसाठी जागरूक असतो शहरातला पालक, पण ग्रामीण भागातल्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व नसतं. आणि एक आमचे पालक म्हणजे जो मुलगा आता नेव्हीमध्ये आहे त्याचं सांग की त्याच्या वडिलांना त्याला 95% मार्क पडले मॅडम. त्या मुलाला सोनर नावाचा विद्यार्थी तो, त्याच्या वडिलांना आम्ही फोन केलो आणि म्हटलं की असं तुमचा मुलगा पहिला आहे, त्याला 95% मार्क मिळतात. हा हो का, इतकीच त्यांची प्रतिक्रिया होती. आणि त्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं. मग आम्ही आमच्या शाळेतून त्याला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी मदत केली. त्याला ते 95% त्याचा तो आनंद गावामध्ये जाऊन आमच्या शिक्षकांनी तिथे बॅनर लावले. म्हणजे हे जे आहे ना, की असाही समाज आजही आहे. आपण म्हणतो की शिक्षण सगळीकडे गेले, पण हे जेव्हा बघतो आपण त्यावेळेस वाटतं की खरंच शिक्षणाचा प्रसार सगळीकडे झालेला नाही. आणि मला त्यावेळेस खूप आनंद वाटला की, आणि आज ज्यावेळेस तो मुलगा नेव्हीमध्ये जाऊन युनिफॉर्ममध्ये आम्हाला फोटो टाकतो की मॅडम मी जॉईन झालो, नेव्ही जॉईन केली, त्यावेळेस तो जो अभिमान आहे त्यामध्ये डोळ्यामध्ये खूप काही सांगून जातो. आणि तो आम्हाला आनंद आहे की अगदी कमी मार्काची मुलं घेऊन आम्ही घडवण्याचा प्रयत्न. कारण 100%ची मुलं मॅडम कुणीही घडवू शकतात, पण जी मुलं ज्यांचा खरंच विकास झालेला नसतो, शैक्षणिक विकास, त्यांना घडवणं ही एक कसोटी आहे आणि ती घडवण्याचं काम आमचं श्री संस्कृत करतं. आणि हे जे वातावरण आहे ना, ते फक्त मार्कांच्या दृष्टिकोनातून, टक्केवारीच्या दृष्टिकोनातून नाही, तर एक सर्वांगीण विकास जो असतो विद्यार्थ्यांचा तो केला जातो, त्यांनी विद्यार्थी घडतात. हो, म्हणणं म्हणजे हेच आहे ना. हो मॅडम, शेवटी आपण म्हणतो मूर्ती शिल्पकार घडवतो, प्रत्येक ठोका मारतो, त्या ठोक्यानुसार त्याचा तुकडा जे काही पडतो, ज्या काही त्याचं म्हणजे ते शिल्पकार घडवत असताना त्याच्या हातामध्ये जर समजा पाषाण आहे, दगड आहे, तर त्याला वेदना नाहीये. पण जर मानवाला तसं घडवायचं म्हटलं तर प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्याला ज्या काही वेदना, ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या येतात त्या सगळ्यांना पार करून जायचं आणि मग त्या विद्यार्थ्याचं घडणे जे आहे ते समृद्ध सर्वांगीण विकास त्याचा होतो. अगदी मला तेच म्हणायचं मॅडम की मी माझ्या शाळेमध्ये मुलांना हा तर हे अगदी म्हणते मला मॅडम की तुम्ही भले 1% कमी द्या, पण माणूस म्हणून तुम्ही चांगलंच घडले पाहिजे. आणि मला तो अभिमान आहे की आज 100%ची
आईवडिलांच्या पाया पडलंच पाहिजे विद्यार्थ्यांनी, संध्याकाळी देवाच्या पाया पडलं, म्हणजे जे काही असेल आपण हे सर्व करत असताना आपली बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक अवस्था व्यवस्थित ठेवून तुम्ही संस्कारक्षम बनवण्यासाठी आम्ही एक पूर्ण प्रयत्न करतो आणि त्या संस्कारातूनच आम्ही मुलं, मला असं वाटतं मॅडम की एखादा टक्का कमी असावं मुलाला, पण तो माणूस म्हणून चांगला पुढे यावं. आणि हेच हे श्री संकुल करतं की विद्यार्थ्याला एक माणूस म्हणून चांगली संस्काराची शिदोरी देण्याचे काम आमची ही संस्था करते. खूप छान. आपण मुख्याध्यापक म्हणून जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा काय भावना होत्या? म्हणजे तो टप्पा, एक तर जबाबदारी घेणं, एक शिक्षक म्हणून काम करणं, ते ठीक आहे. जसं आपला अनुभव वाढत जाईल त्यानंतर जे काही जबाबदाऱ्या येत जातात त्याच्यातून आपण पुढे जातो. परंतु मला वाटतं त्या मानाने तुमचं खूप लहान वयात तुमच्यावर मुख्याध्यापक जबाबदारी आहे. तर त्यावेळेस त्या भावना काय होत्या तुमच्या? खरंच हा एक आनंदाचा क्षण होता मॅडम, कारण खरंच तुम्ही म्हणल्यासारखं खूप लहान वयात जबाबदाऱ्या पडल्या. 2013ला वडिलांनी हा निर्णय घेतला. म्हणजे खरं तर एक दुर्घटनाच, म्हणजे भैयाचा माझ्या ॲक्सिडेंट झाला आणि तो गेला, की तो एक काळ आमच्यासाठी फार मोठा आघात होता. आणि या सर्वामध्ये मी घडत होते, जात होते. आणि 2013मध्ये कारण 2009 पासून वडील माध्यमिकला ग्रँट देण्यासाठी झटत होते, पण त्या 4 वर्षामध्ये शासनाने असा निर्णय दिला की नवीन यांना ग्रँट अनुदान दिलं जाणार. त्यामुळं वडिलांनी असा निर्णय घेतला की आपण सेल्फ फायनान्समधून म्हणजे स्वयंअर्थसहाय्यितवरच आपण आता नवीन युनिट सुरू करायचं. आणि म्हणून त्यांनी मग श्री माध्यमिक विद्यालय या नावाचं 2013ला सेल्फ फायनान्सवर स्वयंअर्थसहाय्यितवर हे आमचं नवीन युनिट सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हे जे आपण नवीन युनिट सुरू करत आहे तर याची धुरा आपण मनीषाच्या हातामध्ये दिली पाहिजे. आणि त्यांनी एक मीटिंग बोलवली आमच्या सर्व श्री संकुलाची. त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांनी ही घोषणा केली की आपण नवीन युनिट सुरू करत आहोत आणि असं. आणि त्याचे मुख्याध्यापक मनीषा मॅडम असतील. जेव्हा त्यांनी ते अनाऊन्स केलं, मी अशी सर्वसामान्यांसाठीच आपल्या शिक्षकांसोबतच बसलेली होते. मला फार आनंद झाला. आणि ज्यावेळेस ते ज्यावेळेस बोलत होते तो क्षण मी त्यांच्या त्या डोळ्यात, ते माझ्या डोळ्यात पाहत होते, तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच मत की मी माझ्या लेकराला ह्या पदावर. आणि त्यांनी मला पुढे बोलवलं आणि त्यांच्या हाताने मला त्या खुर्चीवरती बसवलं. तो क्षण माझ्यासाठी सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण आणि खूप आनंद देऊन या मुख्याध्यापक या पदावरती असताना आता गेले अनेक वर्ष आपला अनुभव आहे, तर त्या सगळ्या अनुभवामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम स्पेशली राबवले? आणि अनेक उपक्रम मॅडम मी या शाळेमध्ये राबवले. सर्वात अगोदर तर मी शिक्षकांची कार्यशाळा, महिन्याला आम्ही शिक्षकांची एक कार्यशाळा घेतो. कारण जसं आपण विद्यार्थ्यांना घडवतो पण त्याप्रमाणे शिक्षकांनाही घडवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं आम्ही कारण एकतर सेल्फ फायनान्सवर अनुदानित विनाअनुदानित शाळा असल्यामुळं ट्रेनिंग हा प्रकार आम्हाला नसतो, त्यामुळं आम्हीच आमच्या शिक्षकांना ट्रेन करून घडवतो. त्यामुळं सगळ्यात पहिला मुद्दा की मी शिक्षकांच्या कार्यशाळेवर जास्त भर देते. आणि माझ्या शिक्षकाला डिजिटल जास्त, त्यांना तंत्रज्ञान, कारण पूर्वी मॅडम करोना आता झाला आणि करोनामध्ये शिक्षकांना, कारण जुनी शिक्षक असल्यामुळं बरेच शाळेमध्ये त्यांना मोबाईलचा तितका व्हॉट्सअप, फेसबुक या सर्व गोष्टी करत असताना आम्ही सर्वात पहिल्यांदा आम्ही आमच्या शाळेमध्ये सर्व तंत्रज्ञान स्नेही शिक्षक निर्माण केले आणि त्यातून वेगवेगळे करून त्यामध्ये सर्वात पहिला उपक्रम मला चांगला वाटतो की विद्यार्थ्यांनी आमच्या डिजिटल जी शाळा घडवली त्यामध्ये त्यांनी विद्युत निर्माण करून, म्हणजे कचऱ्याचं जे की आपण वर्गीकरण करतो त्यामध्ये त्यांनी विद्युत पासून म्हणजे लाईट, पाण्याच्या ऊर्जेपासून त्यांनी लाईट निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयोग त्यांनी टाकाऊ वस्तूपासून केला होता. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही मुलांना होता येतो. ते घरामधलेच प्रयोग, मग ते डब्बा, प्लास्टिकच्या ज्या काही भरण्या पडलेल्या असतात त्यामधून त्यांनी तो प्रयोग.
अशा छोट्या गोष्टी. त्याचबरोबर मुलांना आम्ही घडवण्यासाठी वेगवेगळे अनेक स्पर्धा, जसं की सांस्कृतिक आहे, कला क्षेत्रात आम्ही मुलांना घडवतो, वक्तृत्व स्पर्धा आहे, भाषण स्पर्धा. आणि मला सांगा वाटतं की मागच्या वर्षीच आम्हाला ठाणे जिल्ह्याची नॅशनलची तायक्वांदोची ट्रॉफी मिळाली. पंजाबच्या टीमला हरून माझ्या मुलांनी ती ट्रॉफी. म्हणजे हे सर्व करत असताना आम्ही या सर्व गोष्टींचा विचार की मुलांना पूर्णपणे सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या मार्ग म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधून विद्यार्थी कसा पुढे आला पाहिजे हे तर आम्ही करतो. त्याचबरोबर मुलांमध्ये मॅडम मी सर्वात महत्त्वाचं तुम्ही आता म्हणल्याचं की काय करतात की शाळेमध्ये आम्ही मेडिटेशन, प्रार्थनेमध्ये दररोज मेडिटेशन आहे, जेणेकरून विद्यार्थी तणावमुक्त आणि अभ्यासाकडे एक आनंदाने पाहिले पाहिजे. त्यामुळं हे पण आम्ही घेतो मुलांना तणावमुक्त राहण्यासाठी. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घेत तर असतो. त्यामध्ये परिपाठ आहे, विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठाचं नियोजन, मग विद्यार्थ्यांना स्वतः रांगा बनवायला लावतो, म्हणजे त्यांच्यामधला तो नेतृत्व गुण पुढे आला पाहिजे. मुलं प्रत्येक विद्यार्थी स्टेजवर येण्यासाठी सिरियल नुसारच मॅडम, म्हणजे रोटेशन की आज 1 ते 7 मुलांचे हजेरी क्रमांकानुसार तो सूत्रसंचलन करणारा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून प्रत्येक मुलाला वर्गामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि स्टेजवर त्यांचे सुप्त गुण बाहेर येतात. हो, आणि खरं तर आता हे होत आहे हे खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपण आता पाहतोय ज्या शहरांमधल्या शाळा आहेत तिथं बऱ्याच वेळा पालक शिक्षकांबद्दलच्या तक्रारी करतात की म्हणजे वह्या न्यायला लावल्या, हे करायला लावलं, शिक्षक छोटी छोटी कामं सांगतात मुलांना की आमच्या मुलांना नाही सांगितली पाहिजे. परंतु मला असं वाटतं जर आपण आपलं बालपण थोडंसं आठवलं तर आपण हे सगळं करत होतो आणि याच्यातूनच आपण आणि मुख्यतः या सगळ्या गोष्टींचा सराव पडतो इतका आपल्याला की त्याच्यातून आपलं नेतृत्व गुण, आपल्याकडे नम्रपणा याच्यातूनच येतो. परिपाठामध्ये जेव्हा आपण एक काहीतरी पुढे जाऊन करत असतो, प्रार्थना म्हणतो किंवा आता हे ड्रिल, डंबेल्स वगैरे, कवायत प्रकार, लेझिम, किती आनंददायी होतं हे सगळं. आणि त्याच्यातून आपण एक वेगळं त्याच्यातून घडत गेलो. आणि घडतात फक्त पुस्तक आणि विद्यार्थी जर म्हटलं तर त्यांचा तो सर्वांगीण विकास होऊच शकत नाही. ते फार 100% पर्यंत जातात, परंतु त्यांचा मानसिक, बौद्धिक, बाकीचा जो विकास होतो, सर्वांगीण विकास जो असतो तो होत नाही. फक्त तो गुणवंत म्हणायचा कशाच्या जोरावर टक्केवारी केला किंवा तो आयुष्यामध्ये यशस्वी होईलच याची काही गॅरंटी नाही. ते एक भट्टीतूनच निर्माण होतात. तुम्ही आता म्हटल्यासारखं मॅडम की हे सर्व गुण, हे नेतृत्व गुण आम्ही यामध्ये वाचनकट्टा हा प्रयोग केला विद्यार्थ्यांना की त्यामध्ये आठवड्याभरात म्हणजे प्रत्येक क्लासला 1 महिना द्यायचो. आणि ग्रंथालय आहे शाळेमध्ये, त्यामुळे ग्रंथालयातली वेगवेगळी कादंबरी आम्ही स्वतःच आमचे तो वर्ग शिक्षकच त्याला जी कादंबरी चांगली वाटेल किंवा जे एक व्यक्तिचरित्र आहे किंवा एक ललित कथासंग्रह आहे, जे काही असेल ते पुस्तक त्यांनी त्या मुलांना, त्या वर्गांना देणार. मुलींमध्ये एक पुस्तक आणि मुलांमध्ये एक पुस्तक, आणि त्या पुस्तकावर त्याची साधक बाधकता म्हणजे वाचनकर्त्यामध्ये आम्ही विद्यार्थी ती करतो. म्हणजे ते मुलं पुढे येऊन त्या विषयाचं अनुसरण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, आणि यासाठी आम्ही शनिवारचा दिवस असतो आमचा, तर त्या दिवशी ते विद्यार्थी त्या पुस्तकाचं पूर्ण परीक्षण की त्या पुस्तकामध्ये काय आहे, लेखक काय आहे, पात्र किती आहेत, यामधून काय होतं की मुलांना साहित्याची एक आवड निर्माण होते. आणि म्हणून माझ्या शाळेमधले बरेच मुलं कविता करतात, काही मुलं गोष्टी लिहितात. तर हा जो एक गुण आहे हा या छोट्या छोट्या उपक्रमातून मॅडम खूप छान होऊन जातं. तसंच फलक लेखन आहे, म्हणजे फलक लेखन हे याच्यासाठी की मुलांचा अक्षर सुवाच्य झाला पाहिजे, त्यांना अक्षर, कारण आजचा मुलगा मला नको लिखाण, पेन नको, अगदी या प्रकारचं की 4 पान लिहिला पण मुलांना कंटाळा येतो, हात दुखत आहे. करोना हो अगदी स्पीड कमी झाली, वाचनाची स्पीड कमी झाली, लिखाणाची झालेली आहे. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी तर मग आम्ही मुलांना लिखाण हे सर्व या सगळ्या गोष्टींमधून आम्ही मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वक्तृत्व गुण मॅडम खूप मुलांमध्ये आजकाल कमी आहे, म्हणजे एखाद्या विषयाबद्दल त्यांना त्यांचं मत मांडता आलंच पाहिजे. कारण आज आपण बघतो की मुलं फक्त सायन्स, मॅथ घेऊन एक पट्टीतून तयार होत आहेत की बाबा तेच आमचं कॉस थिटा, आणि
या सर्वातून आपल्याला विद्यार्थ्यांना हो आपल्याला डॉक्टर इंजिनियर ते बनवायचे आहेत, पण त्याचबरोबर त्यांना माणूस आणि संस्कार देणे मॅडम महत्वाचे आहे. आणि म्हणून मला हे वाटतं की हे जे छोटे छोटे कार्यक्रम शाळेमध्ये घेतले जातात, जसे की आमच्या तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर पाहिलं असेल प्रत्येक कार्यक्रमाचा फोटो म्हणजे आम्ही दर महिन्यामध्ये जसं पर्यावरण दिन झाल्यानंतर मुलांना वृक्ष हा आपला मित्र आहे, तो आपला एक सखा आहे म्हणून आम्ही मुलांना त्यांना राखी बांधायला लावतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक शाळेतलं झाड किंवा एक कुंडी त्यांना ते जोपासणं संगोपन त्याला ते खत पाणी घालणं अशा प्रकारची वेगवेगळी आम्ही उपक्रम शाळेमधून तर घेतो. त्याबरोबर कचऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे मुलांनी, कचरा कुठं टाकायचा. शाळेमध्ये आमच्या परिसरामध्ये तुम्हाला जास्त कचरा नाही दिसून, कारण मुलांना शिस्तच आहे की ते डस्टबिन मध्येच टाकणं कचरा अपेक्षित आहे. जरी एखादा मुलगा चॉकलेट खाला तरी तो त्याचा वेपर आपल्या खिशात ठेवतो पण खाली टाकत नाही. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी नागरिक कसं घटना जे आहे नागरिक म्हणून, कारण आपण आता बरेच वेळा पाहतो की घर आहे, घराच्या आजूबाजूचा परिसर आपला जेवढा आहे तेवढा प्लॉट स्वच्छ असतो, ते उचलायचं आणि शेजारच्या प्लॉटमध्ये टाकून द्यायचं. तर असा नागरिक नाही घडला पाहिजे. घर आपलं एक गल्ली घर आपलं गल्ली आपली गाव आपले तर स्वच्छ असलंच पाहिजे. खूप आम्ही त्यासाठी मॅडम कधी कधी ह्या एरियामध्ये पण साफसफाई करायला मुलांना घेतो. या छोट्या छोट्या गोष्टीतून मॅडम आम्ही मुलं घडवण्याचा प्रयत्न. मला मॅडम इथे तुम्हाला आणखीन एक आवर्जून उल्लेख करावं की माझी जी मी तुम्हाला आता म्हणते की आमचे सहभागातली म्हणजे सर्व मुलं खडीतली वगैरे आहेत ज्यांची आई वडील मॅडम सकाळी कामाला जातात ते संध्याकाळी येतात, मग त्यांना मुलांकडे जास्त लक्ष देणं होत नाही. तर मागे आम्ही असंच म्हणजे पहिली ते चौथीची मुलं मग कसंही येतात, तर आम्ही मॅडम त्या मुलांना इथं केस विंचरलेत त्यांचे कपडे म्हणजे व्यवस्थित करण्याचं काम इथपर्यंत आमच्या इथल्या शिक्षकांनी केले. आणि आज मग तो मुलगा व्यवस्थित बुटामध्ये सॉक्स घालून शाळेमध्ये येत आहे. कारण ह्या गोष्टी ह्या मुलांना जमतच, कारण ज्यावेळेस आपण शाळेमध्ये पालक घालतात त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे बाबा माझा मुलगा व्यवस्थित, पण ते कामाच्या मागे लागलेला असतात, त्यांचं रोजचं पोट असतं. त्यामुळं हा जो सगळ्या गोष्टी त्यांना तिथून देणं हे करण्याचं काम आमची संस्था करते. तसंच आणखी एक मला सांगावं वाटतं की आमच्या इथल्या ज्यावेळेस मी तुम्ही म्हटलं मुख्याध्यापकाचं पद हातात घेतले आणि 10वी वर्गाची जी जबाबदारी ती मग मला थोडंसं वाटू लागलं की मुली अभ्यास का करत नाही किंवा इथले आपले विद्यार्थी का पुढे उतरत नाहीत. त्यामध्ये मग त्यासाठी मग मी आणि आमचे सर म्हणजे सर आम्ही दोघांनी रात्री मॅडम 10 वाजता पालकांच्या घरी व्हिजिट द्यायचं काम केलं. आणि मी अख्ख्या खणीमध्ये मॅडम रात्री 11-12 पर्यंत आम्ही दोघं हिंडत होतो. त्यावेळेस मी पाहिलं की काही जणांची वडील म्हणजे ड्रिंक घेत आहेत, घरामध्ये गोंधळ, आईची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, अगदी छोटीशी रूम आहे, मग ते लेकरं कसे अभ्यास करणार त्या टेन्शनमध्ये ह्या सगळ्या वातावरणात. तेव्हा आम्ही असा हे केला आणि त्यावेळेस मॅडम त्यावेळेसपासून आज तागायपर्यंत आम्ही रात्री मुलींची नाईट क्लासची व्यवस्था केलेली आहे. आणि ती त्या मुली किंवा मुलं हे जे आमच्या शाळेतले मुलं आहेत ते सर्व रात्री मॅडम 10:30 पर्यंत अभ्यास करतात. त्या 10:30 नंतर मग मुलांना आता ते घ्यायला पण पालक येत नाही, तर सर आणि मी स्वतः मॅडम त्या मुलांना गाडीवरती आमचे सेवक आम्ही घरी जाऊन सोडलेलं आहे मॅडम. हे सर्व कार्य त्यावेळेस केल्यामुळं आज शाळेची संख्या, पालकांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यश कमवलेलं आहे. कारण ही जी गोष्ट आहे मॅडम खूप हे सर्व स्ट्रगल करणं, आज जरी आपण बघतो की आज एक पुढे आल्यानंतर वाटतं की काय, पण ह्या सगळ्या मागच्या गोष्टी इतिहास आल्यानंतर खरंच हे वाटतं की आपण हे कार्य करत असताना विद्यार्थ्यांना जपणं. आज मला त्या मुली भेटल्या की छान वाटतं. काही जणांची लग्न झालेले, काही जण जॉब करत आहेत, काही जण बँकमध्ये ICC बँकमध्ये एक मुलगी आमची ती मॅनेजर. म्हणजे हे ज्यावेळेस बघतो की आई भांडे घासत तर होती, पण त्यामुळं त्या मुली जॉबला की म्हणजे हे जे आपण करू शकतो हे बघितल्यानंतर मॅडम एक समाधान म्हणाला. एका स्त्रीचा संघर्ष जो आहे तिच्या आईनं तो केलाय, पण तिच्या मुलीच्या वाट्याला तो योग्य नाही. हे करण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. कारण ही प्रत्येकालाच ही संधी मिळतेच असं नाही, पण ती तुमच्या माध्यमातून मिळाली, खूप छान झालं. आपण ज्या पद्धतीनं मुख्याध्यापिका म्हणून सक्षमपणे ती जबाबदारी पेलत आहात, तसंच आपल्याला शैक्षणिक ह्याच्यामध्ये जे आपण काम करताय त्याच्यासोबतच तुम्ही सामाजिक क्षेत्रात पण काम करताय, तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. सामाजिक क्षेत्रामध्ये म्हटलं तर मी माझ्या शाळेमधून मॅडम जसं की तुम्हाला आता म्हणले की खूप गरिबांची पालक वगैरे आहे, तर त्यामध्ये मी सर्वात पहिला प्रयत्न असा केला की आमच्या इथल्या शाळेमधल्या ज्या महिला पालक आहेत
त्यांना बोलून जी की व्यसनमुक्ती म्हणजे दारूबंदी जी पालक आहेत त्यांना बोलून त्यांना हे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही घरामध्ये चांगलं वातावरण दिल्यानंतर तुमच्या मुलांना व्यवस्थित संस्कार लागले पाहिजेत. त्याचबरोबर छोटे छोटे मॅडम गोष्टी असतात, घरगुती भांडणं असतात, ते मिटवण्याचे म्हणजे ते तंटामुक्ती पण थोडक्यात म्हणा तुम्ही त्या पद्धतीनं ते नवरा बायकोंची भांडणं देखील मिटवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांच्या घरामध्ये की मुलं दिवस येणार का, तर हा एक प्रयत्न छोटासा सामाजिक प्रयत्नातून मी केलेला आहे. त्याचबरोबर साहित्याचं मला आवड आहे, त्यामुळे लिखाण करते, छोटे छोटे लेख लिहिण्याचा प्रयत्न करते, कविता करते. समाजाला प्रबोधन थोडंसं दिशा मिळाली पाहिजे हा प्रयत्न एक केलेला आहे. आणि त्याचबरोबर काही दिवस जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जी आहे त्यामध्ये पण मला सहसचिव म्हणून जबाबदारी होती मागे, त्याचंही मी कार्य म्हणजे समाजाच्या जतून केलेलं आहे. त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडची सदस्य आहे, छोटे मोठे कार्य जे आहेत त्यामध्ये महिला चळवळ जी आहे त्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. अशा छोट्या छोट्या कार्यामधून करण्याचा प्रयत्न करत असते समाजाच्या मुलांना, जेणेकरून आपण या समाजाचं काहीतरी गुण आपल्यावरती आहे. आणि त्यामुळेच आम्ही मागे शाळेमध्ये की महिलांचा आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी पालक महिला आणि मुलींसाठी आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर तपासणी केली होती. कारण आता सध्या महिलांचे बरेच प्रॉब्लेम आहेत, आरोग्याविषयी त्यांच्या अनेक तक्रारी असतात आणि महिला काळजी करत नाहीत. त्यामुळे ते आरोग्याचं शिबिर मी शाळेमध्ये आयोजित केलं आणि त्यातून बऱ्याच महिलांना खूप छान म्हणजे प्रतिसाद आला आणि त्यांना ते खूप आवडलं की मॅडम तुम्ही हे जे आम्हाला आरोग्यविषयक तपासणी केली त्यामुळे आम्हाला आमच्या बऱ्याच गोष्टी कळाल्या. कारण याकडे आम्ही लक्ष दिलो नसतो. आपण सुद्धा नाही एक स्त्री म्हणून जगत असताना आपण आपल्याला काही त्रास होत असेल तर तो दुर्लक्ष करतो कुटुंब आणि आपल्या मागायसारखं काम. एका स्त्रीचं हेच असतं मॅडम, आपल्याला काही झालं तरी चालेल पण माझं घर व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याप्रमाणेच या महिलांना मग ते बरेच आजार, मग काही गोष्टी त्यांच्या पुढे आल्या, यातून मग त्या महिलांना खूप समाधान, तो जो ते करण्याचं कार्य छोटेसे प्रयत्न करत आहे. आणखीन जर साथ नाही तर आणखीनही समाजाला वाहून देण्याचं कार्य करेल मॅडम पुढे भविष्यात आहे. आपल्या इच्छा पूर्ण हो. खूप खूप आपल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा. हे सगळं करत असताना काही चांगले वाईट अनुभवही आले असतील आपल्याला? हो मॅडम, प्रत्येक गोष्टीच्या कशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीच्या बाजूही असतात. चांगले अनुभव शाळेबाबतीत म्हणाल तर चांगले आहेत, कारण मी ज्या शाळेत लहानाची मोठी झाली तिथेच मला धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. त्यामुळं इथलं वातावरण मला पोषकच होतं. कारण मला असं म्हणतात मॅडम आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचे अनुभव, पण आपण त्यातून काय घेतो. त्यामुळे मी कुठलाही वाईट अनुभव जरी आला तर त्यातून चांगलंच घेण्याचा प्रयत्न केला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि प्रत्येकाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक माझं एक असं तत्व आहे की आपण जिथं कार्य करतो तिथे एक परिवारासारखं वातावरण राहिलं तर ते कार्य नक्की सक्षम आणि तिथल्या त्या कार्य करणाऱ्या माणसाला म्हणजे जो काम करतो त्या व्यक्तीलाही हे आपलं आहे म्हणून ज्यावेळेस तो घर आहे, कुटुंब आहे म्हणून करतो त्यावेळेस तो आणखी दुसरीनं पळतो. आणि हे मी माझ्या शिक्षकांमध्ये की ही आपली शाळा आहे, आपण परिवाराचं अशी सगळी नाती निर्माण केली. कारण जे शिक्षक होते ते माझ्या वडिलांच्या वयाचे, कारण त्यांनी मला शिकवलेलं होतं. त्यामुळे त्यांना घेऊन हँडल करणं त्या सगळ्या गोष्टी मला तो एक आनंदमय अनुभव आला. सुरुवातीला काही जणांनी एक्सेप्ट केले पण मला ते सकारात्मक घेतलं मी त्यातून आणि त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून एक महिला अधिकारी असतं. हो जरा त्रासदायक असतं. कुठल्याही क्षेत्रात असतं, कुठल्याही क्षेत्रात आहे असं नाही. तर तेच की म्हणजे आपण एक महिला आहोत आणि एक महिला आपल्या आणि त्यात आणखी वयाने कमी, त्यामुळे ते पण मला इथं मॅडम शाळेमध्ये प्रत्येकाने आदर दिला आणि तो अनुभव पालकांच्या बाबतीत थोडंसं झालं की ज्यावेळेस पालकांना पाहिलं काही जणांनी इथं मला लहानाची मोठी होताना पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पाहताना माझ्याकडे थोडीशी भीती किंवा काही गोष्टी हे झाल्या, पण शंका त्यांना येत होत्या. पण त्यावेळेला त्यांनी आपल्या ज्ञानातून आपल्या बोलण्यातून आपण त्या गोष्टी करत गेलो म्हणून मला तुम्ही जे करून दाखवलं त्याच्यातून त्या सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. त्यामुळं हे सर्व अनुभव सुखद प्रकारे जसं मी म्हटले की या सगळ्या संकट तर खूप आली मॅडम, जसं की बाहेरून अनेक सामाजिक संघटनांची संकट आलेली आहे, पण या सर्व संकटांना
जबाबदारी, त्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून की बाबा कोणीही कार्य करत असेल, कारण वडिलांनी शिकवलं होतं पुढे जाणाऱ्याला मागे खेचणारी लोक असतात, पण आपण त्याला निडरपणे आणि अतिशय आनंदाने तणावमुक्त राहून आपण त्याला कसं त्या संकटावर मात करू हे त्यांनी शिकवल्यामुळं ह्या सगळा अनुभव होता. आणि त्याचबरोबर सर्वात मोठा म्हटलं तर सोबत पती होते, त्यामुळं त्यांचा अनुभव आणि माझं कार्य करण्याची प्रेरणा यामधून हे सर्व निभावून आलं आणि सक्षमपणे हे सुखद अनुभव घेऊन पुढे जात आहे अजून. आपण जेव्हा सगळ्या कलागुणांना या शाळेमध्ये वाव देत आहे, तर बाहेरच्या काही अशा उत्सवांमध्ये जे काही युवा महोत्सव वगैरे करतात, तर अशा काही याच्यामधून त्यांचा सहभाग आहे? हो मॅडम, आम्ही अष्टविनायकमध्ये ज्यावेळेस स्पर्धा व्हायची त्यावेळेस आम्ही अष्टविनायकच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर खंडोबाच्या इथं नृत्य स्पर्धा असते तिथेही आम्ही सहभाग घेतलेला आहे. आणि मागे वक्तृत्व स्पर्धा ही एका ग्रामीण भागात झाली, तिथेही आम्ही मुलांना उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. खो खो कबड्डीमध्येही क्रीडा संकुलमध्ये आमची मुलं घेत आहेत भाग. यश कधी मिळतं कधी नाही तो भाग वेगळा, पण आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलं उतरवण्याचा तरी प्रयत्न करत आहे. आता नुकतीच कोल्हापूरमध्ये 9 तारखेला स्पर्धा आहे तायक्वांदोची, तर माझ्या 4 मुली फाईटला तिथं जात आहेत आणि 8 मुलं जाणार आहेत कोल्हापूरमध्ये. आताच नुकती 9 तारखेला परवा दिवशी आहे स्पर्धा, त्याची आम्ही तयारी करत आहोत. धन्यवाद. असं वेगवेगळ्या स्पर्धांमधून उतरवण्याचा प्रयत्न. आणि शाळा स्तरावर युवक महोत्सव हा विषय नाही, पण इतर जे लातूरमध्ये स्नेह संमेलनाचे जे विषय तिथे आम्ही उतरवण्याचा प्रयत्न मुलांना करत असतो. परत लोकमतनी मागे निबंध स्पर्धा घेतली होती, त्यामध्येही आमच्या शाळेतल्या मुलांची नंबर आलेली आहे. अशा छोट्या छोट्या चित्रकला असतील, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा यामध्ये मुलं घडवण्याचा उतरवण्याचा प्रयत्न छोटासा करत असतो. आता हे युग जे आहे ते डिजिटल युग म्हणतो आपण, कारण तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मुलांना जास्त प्रलोभन आहे ते या युगात या तंत्रज्ञानाचं जास्त प्रलोभन आहे. बाकी तुम्ही किती तंत्रज्ञान सांगा काही सांगा, परंतु त्यांचा जो तो मोह आहे तंत्रज्ञानाच्या प्रतीचा त्यांचं सगळं हातात आलं. तर याच्याबद्दलच्या काही समस्या आपल्याला शाळेमध्ये जाणवतात? हो मॅडम, हा खूप सुंदर प्रश्न आहे. सगळ्यात जास्त समस्या ह्याच आहेत, कारण ज्यावेळेस कोरोनामधून आपण सर्व गेलो आणि मुलं ज्यावेळेस इथं आले, प्रत्येक मुलाला मॅडम मोबाईलचा वेळ लागलेला आहे. आज मुलगा घरी बॅग टाकला की अगोदर आईचा मोबाईल किंवा वडिलांचा मोबाईल बघतो, अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये मग आम्हाला हा एक खूप मोठा प्रश्न होता. आम्हालाच नाही नव्हे तर आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आज हाच प्रश्न की मग मुलांना या पासून कसं परावृत्त. तर यावेळेला आम्हालाही उणीवा म्हणजे आम्हालाही भासलं, कारण ज्यावेळेस कोरोनामधून मुलं आले ना मॅडम, तर मुलं काही मुलं मोबाईल घेऊन येताना शाळेमध्ये दिसले, तर तेव्हापासून मग आम्ही मुलांना ते एकाच मुलाने आमच्या आणला होता आणि मला ते लक्षात आलं, तर त्या आम्ही मग तेव्हापासून दररोज मुलांच्या बॅग चेकिंग. आणि त्यामुळं आज आमच्या शाळेमध्ये असा कुठलाही प्रकार होत नाही. मोबाईल वगैरे हे आमची मुलं यापासून दूर राहतात. त्याचबरोबर मुलांना आम्ही हे सांगितलं की समजा एखाद्या शाळेमध्ये चॅप्टर आहे, मोबाईलचा उपयोग तुम्ही कसा करायचा हे आम्ही मुलांना शिकवलं. असं नाही की बाबा आता कोणता मुलगा, कारण डिजिटलचं युग आहे मॅडम, आज सध्या इन्स्टा, फेसबुक सगळ्या गोष्टी, ट्विटर आहे, या सगळ्या गोष्टी यूज करत आहेत पालक किंवा आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे मुलांचं. पण आम्ही मुलांना हे सांगितलं की या गोष्टीचा वापर तुम्ही कसा केला पाहिजे. आज आपण मॅडम मोबाईल सगळ्यांकडेच आहे. आज आपल्या घरामध्ये इव्हन झाडू मारणाऱ्या मावशी असतील, ॲटो चालवणारा मामा असेल, या सगळ्यांकडे मोबाईलची गरज झालेली आहे काळाची. मला ते आता 4थी गरज आपली मोबाईलच झालेली आहे. तर या सगळ्यातून मुलांना असं सांगितलं की 90% तर मुलं म्हणजे 90% जी जनता किंवा लोक आहेत ते म्हणजे मोबाईलवर वेगळ्या वाईट गोष्टी बघण्यासाठी वापरतात. फक्त 10%च लोक असे आहेत की त्याचा चांगला सदुपयोग. तर आम्ही मुलांमध्ये ही रुजवली भावना की तुम्ही मोबाईल घ्या, जसं की तुम्हाला एखादा चॅप्टर येत नाही तर त्याबद्दलच्या तुम्ही त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अंतराळ्यात काय चाललंय, चंद्रग्रहण आपण आता बघितलं, तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही ते नॉलेज घ्या. या सर्व गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते मुलांना पटलंही, पालकांनाही पटलं. आणि आज आमची मुलं, मला आमची पालक सांगतात की मॅडम आमचा मुलगा फक्त 10 मिनिट मोबाईल घेतो अभ्यासासाठी किंवा एक अर्धा तास घेतो, आमची मुलं मोबाईल घेतच नाहीत. असे काही मुलं हे ज्यावेळेस पालक येऊन सांगतात त्यावेळेस आम्हाला चांगलं वाटतं की बाबा या स्तरावर आमची शाळा
जे काही करत आहे ते प्रयत्न यशस्वी होत आहेत. म्हणून मुलांमध्ये जसं की तंत्रज्ञान मॅडम विकसित होत आहे, पण त्याची चांगले तोटे म्हणजे वाईट तोटे, चांगल्या गोष्टी, फायदे काय आहेत हे जर आपण मुलांना व्यवस्थित सांगितलं तर मला नाही वाटत की मुलं त्याच्या आहारी जातील. आणि आम्ही हे केलं आणि म्हणून मुलांना ह्या गोष्टीपासून कसं प्रभावित होता येईल, त्यापासून जे दुष्परिणाम याचं आम्ही एक छोटीशी नाटक आम्ही 10वीच्या मुलांना घेऊन मी त्याचे छोटंसं एक 3 मिनिटाचं नाटक मॅडम तिथं त्यांना आम्ही एक 5 मिनिटाची एक नाटक आणि त्यांना त्या स्वरूपातून की ह्याचा जर तुम्ही फायदा ऐकला तर त्यातून चष्मा, तुमचे डोळे जाऊ शकतात, हे आम्ही छोटंसं 10वीच्या मुलांना परिपाठामधून आम्ही त्यांना ते सांगितलं. हो, आणि ते ज्यावेळेस आम्ही सांगितलं कोरोनामधून आलं तर ते मुलांना अधिक पडलं आणि मुलं तेव्हापासून मोबाईल आपल्या शाळेत प्रात्यक्षिक बघायला मिळालं, थोडं दृश्य स्वरूपात त्यांच्या समोर आलं की ते थोडं पटतं. आणि त्यातले ते त्यांना फायदे तोटे जर आपण सांगत गेलो यासाठी मॅडम संवाद महत्वाचा आहे. आणि त्यामुळे तो संवाद मुलांमध्ये, पालकांमध्ये आम्ही प्रत्येक वर्गाचे पालक आणि विद्यार्थी समोर बसून म्हणजे यामुळं काय झालं, मुलांना भीती राहिली की बाबा महिन्यातून 8 दिवसातून आमच्या मॅडम आई वडिलांना बोलून घेतात आणि हा मोबाईल यांनी घेतलाय का, किती वेळ घेतलाय, हे ज्यावेळेस आम्ही त्याची कसून चौकशी करू लागले तेव्हा मुलं घाबरून तिथंच मोबाईल घेणं बंद करू लागले. बाबा नाही, शाळेमध्ये पालकांना बोलत आणि आदरयुक्त भीती जी आहे ना ती आजच्या पिढीची खूप त्यामध्ये कमी झाली. आपल्या काळामध्ये आपण किती जणांना म्हणजे खूपच म्हणजे आदरयुक्त भीती होती. हा भाग आमच्या शाळेमध्ये मॅडम तुम्हाला दिसून येईल. मुलं आल्यानंतर आजही पाया मुलांच्या पडतात आणि मला खरंच हे याच्यातून आदरयुक्त भीती की आमच्या शाळेतली मुलं मॅडम शिक्षक दिन स्वतः साजरा करतात. आम्ही कोणीही म्हणजे संस्था फुलं आणत नाही, कुठलंच काही नाही, तर माझी शाळेची मुलं स्वतः मॅडम इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करतात शिक्षक दिनाचा आणि प्रत्येक शिक्षकाला मॅडम काही ना काही ते गिफ्ट, पुस्तक म्हणा, पेन, इतकं सुंदर त्यावेळेस खूप छान वातावरण ते त्या दिवशी ते आम्हाला गेटमधून ते असं एक वेगळं फील करून देतात. हे आमच्या शाळेमध्ये आजही आहे. कारण हेच व्यक्तिमत्व घडवत असतं. कारण आता आपण म्हणतोय की संवाद हरवलाय घराघरांमध्ये, मग त्या घराघरांचा परिणाम आपोआपच प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर पण होतो. मग संवाद जिथं असेल, जिथं सुसंवाद असेल तिथं आपोआपच सगळ्या गोष्टी सहज होतात. तेच आम्ही या मीटिंग मधून आम्ही मुलांना आणि पालकांना सांगितले की तुम्ही दररोज 1 तास मुलांशी बसा आणि त्या पालकांनाही मग भीती वाटते म्हणजे की बाबा शाळेत आल्यानंतर मॅडम विचारते, त्यामुळे ह्या गोष्टी खरंच सक्सेस थोडा म्हणजे वेळ लागला पण या सगळ्या गोष्टी मॅडम खूप सुंदर कार्य. कारण मॅडम 8च पालक बोलायचे एवढ्या शाळेतली एक वर्ग, एका वर्गाला आम्हाला जवळजवळ 10-12 दिवस लागायचे तेवढे आम्ही हे शिक्षकांनी सर्व कार्य केलं. खूप छान आजही करतो आपण. व्यवस्थापनाचं म्हणा किंवा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो असतो तिथं आपल्याला थोडंसं कठोर व्हावं लागतं. तर या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही एक संवेदनशील मन पण जगताय. आपण कवयित्री पण आहात, छान कविताही करतात, तर ते तुम्हाला कसं शक्य होतं आणि आपल्या एक रचनाही आम्हाला ऐकावं. नक्कीच एका कवयित्रीला कविता आणि बोलणं ह्यासारखा दुसरा आनंद नाही. खरंच मला तर हे वाटते की मॅडम उलट हा माझा गुण मला प्रेरणा देऊन जातो. कारण ज्या दिवशी मी जास्त दुःखी असते किंवा एखादी घटना शाळेमध्ये किंवा एखादं मन ज्यावेळेस दुःखी होऊन जातं किंवा आनंद येऊन जातो त्या दिवशी मला आणखी रचना जास्त सुचतात. आणि हे सर्व करत असताना दिवसभराचं लहानपणापासूनच एक माझ्यामध्ये म्हणजे माझ्या वडिलांनीच मला ही सवय लावली होती. हा गुण आहे की दिवसभर जे काही झालं ते लिहून ठेवण्याची सवय मला होती, दैनंदिन लिहिण्याची. आणि आजही तो माझा की आज दिवसभरात जे मी शिकले किंवा आज मी करत असताना एखाद्या शिक्षकाला कुठल्या रागवलं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला रागवलं असेल किंवा पालक कोणते हे सर्व ज्या घटना आहेत त्या आजही लिहून ठेवणं आणि त्यातून आज आपण काय शिकलो हे आज कुठेतरी छोटासा तो विचार लिखाण करण्याची सवय आहे. आणि माझ्यासोबत माझ्या डायरी नेहमी असतातच, तर तो गुण माझा जपला गेला असं मला वाटतं. त्यातून आपण नकळतपणे हा गुण माझा जपला जातो. साहित्य एक असा प्रकार आहे की जो आपल्या इतर ताणांमधून आपल्याला मुक्त करतो. अगदी बरोबर. आणि तेच म्हणलं की हा दिवसभराचा ट्रेस उलट मला त्या माझ्या कविता घालवतात.
जस्ट परवा दिवशीच पाऊस पडत होता आणि त्यावेळेस मी सहज उभी बसल्या बसल्या एक पावसावरची कविता केली ती मी ऐकून दाखवते, कारण पाठ नाही आता मला ते परवा केल्यामुळे. आणि तुम्ही मला माझी कविता रचना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देते त्याबद्दल धन्यवाद. तर कवितेचं शीर्षकच आहे पाऊस. पाऊस म्हणजे काय असतं? पाऊस म्हणजे काय असतं? पाऊस म्हणजे टपोऱ्या गारा, पाऊस म्हणजे थंड वारा, पाऊस म्हणजे टपोऱ्या गारा, पाऊस म्हणजे थंड वारा, पाऊस म्हणजे संथ वारा, पाऊस म्हणजे संथ वारा. हा एक अंदाज वातावरणाचा घेऊन त्यावेळेस हे केलेला आहे. तर पाऊस म्हणजे हळुवार फुलणं, पाऊस म्हणजे हळुवार फुलणं, पाऊस म्हणजे ओलं चिंब भिजणं, पाऊस म्हणजे धरतीचं नटणं, पाऊस म्हणजे धरतीचं नटणं, पाऊस म्हणजे कडकड कडकड विजांचा आवाज, तर पाऊस म्हणजे काळेभोर ढग, पाऊस म्हणजे ओल्या मातीचा गंध, तर पाऊस म्हणजे फुलांचा वर्षाव, पाऊस म्हणजे आनंदानं नाचणं, पाऊस म्हणजे आनंदानं नाचणं, पाऊस म्हणजे फुकटच बसणं, तर पाऊस म्हणजे इंद्रधनुष्याचं दिसणं, पाऊस म्हणजे घरडात पक्ष्यांचं आईच्या कुशीत जाऊन बसणं, पाऊस म्हणजे घरट्यात पक्ष्यांचं आईच्या कुशीत जाऊन बसणं. तर पाऊस म्हणजे आणखीन काय असतं? पाऊस म्हणजे आणखीन काय असतं? तर पाऊस म्हणजे मी आणि तू, पाऊस म्हणजे मी आणि तू, तर पाऊस म्हणजे तुझं आणि माझं भेटणं असतं, पाऊस म्हणजे तुझं आणि माझं भेटणं असतं, पाऊस म्हणजे तुझं चिन्ह आणि माझं हसणं असतं, पाऊस म्हणजे तुझं चिन्ह आणि माझं हसणं असतं, तर पाऊस म्हणजे प्रेमाचा वर्षाव करणं असतं, पाऊस म्हणजेच आनंदाचं उधार, तर पाऊस म्हणजेच तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक असतं, तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक असतं. ही असं छोटीशी एक कविता केलेली आहे. आणखीन एक छोटीशी दुसरी एक ग्रामीण भागातली बहिणाबाई मला फार आवडतात, त्यामुळं त्यांना असं त्यांच्या शैलीमध्ये म्हणण्याचे ही कविता आहे. माझ्या गावाचं घर, माझ्या गावाचं घराचं किती सांगू घरपण, माझ्या गावाच्या घराचं किती सांगू घरपण, शेर सारवणाचा सडा असं तर सूर्याच्या आगोदर, माझ्या गावाच्या घरात घर असं कुडाचं गबाई, आम्ही तुळशी माझ्या स्वागता उभी, माझ्या गावाच्या घरात घर असं कुडाचं गबाई, आम्ही तुळशी माझ्या स्वागता उभी आहे, माझ्या गावाच्या घरी ग गाई म्हशीचा गोठा, माझ्या गावाच्या घरी ग गाई म्हशीचा गोठा, कुबेरानं दिलाय धन धान्याचा साठा, कुबेरानं दिलाय यात धन धान्याचा साठा, माझ्या गावाच्या घराचं कसं सांगू घरपण, सासू सासरे आहे ती आई वडीला परवाना पेरलं, सासू सासरे आहे ती आई वडीला परानं प्रेम, माझ्या गावाच्या घरी असे 5 पाखरांचा थवा, बाळ गोपाळांचा मेळा घरी सदा घरी अंगणा, माझ्या गावाच्या घराचं कसं सांगू घरपण, घर धनी माझा बाई विठू सावळा परी माझा दिस, कसं फेडू रे देवा, कसं फेडू रे देवा तुझं दिलेलं हे ऋण, माझ्या घराच्या माझ्या गावाच्या घराची बाई तोडत नाही साऱ्या गावाच्या घरात, घर फुलं माझं हे असते, घर फुलं माझं हे उठून दिसे सगळ्या चांदेश्वरात, माझ्या गावाच्या घराचं बाई कसं सांगू वे. छोट्या मोठ्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न करते. खूप सुंदर. आपण आपला एक सामान्य विद्यार्थिनी आणि एक माणूस जेव्हा एखादं पद भूषवतो, एखादं उच्च पद त्याला मिळतं, तर त्यावेळेस त्याचं कर्तव्य, त्याचे अधिकार, त्याचे हक्क, त्याचे सगळे आपल्याला निभावावेच लागतात. परंतु त्याचबरोबर आपण माणूस असणं हे जे आपण जपतो ते फार महत्त्वाचं असतं. त्यातून आपण एक संवेदनशील मन सोबत जपत असतो आणि ते आपण अशा आपल्या कवितांच्या माध्यमातून व्यक्त झाला. खूप खूप छान वाटलं आपल्याशी गप्पा मारून. आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करते. आपल्याला अनेक शुभेच्छा देते की आपला हा प्रवास असा दूरपर्यंत यशस्वीपणे हो. आपले विद्यार्थी असेच समाजामध्ये एक चांगलं मानाचं स्थान प्राप्त करून माणूस म्हणून घडण्याचा जो वसा आपण आपल्या विद्यार्थ्यांना देत आहे, तर तो त्यांनी तसाच वसा न टाकता